शेवटचा डाव होता फडणवीस साहेबाची. मराठ्यात गैरसमज पसरून फूट पाडता येते का? पण नशीब चांगलं होतं, नेमकं जात पडताळणी समितीने संभाजीनगरच्या दिलेला निर्णय आमच्या हाताला लागला की फाईल असतो. आता फडणवीस साहेबाला कळलं नाही, हे लय महत्वाचं आहे. आता फडणवीस साहेबाला कळालं असेल याचे पण किती लांब हात आहेत. आम्ही तो निर्णय घेतला. बावनकुळेनं गुपचूप दिलेलं ते पत्र आहे. मी बी काहीतरी असन भाऊ. बावनकुळ्या दिसतो वेगळा कसला करून असा शिल्प चिटकेल्यासारखं वेगळा दिसतो भोंगा. हडप्पा संस्कृती नाही का ती एक, गेंडा स्वामी आमका स्वामी डुक्कर जाणार तो आहे. चिडलो कमून. गरीबाच्या लेकराचा अधिकार नाही भाऊ तुम्हाला रद्द करायचा. ओबीसीचं एकही प्रमाणपत्र रद्द करा असं मराठीचा तोंडाचा शब्द नाही. गरीबाचे लेकर असते. तो हाताने वाटोळं करायला लागला, ते पत्र पण माझ्या हाती लागलं आणि मग मी दाखवलं. तेव्हापासून फडणवीसांना काय सुधारणा की ह्यो बावनकुळ्या फडणवीसांना बदनाम करायला लागला का काय, हे फडणवीस साहेबाच्या मंत्र्याची चर्चा आहे. मला रातभर फोन आहेत. मीडियावाल्याला खोटं बोलत नाही भाऊ आपण, आम्हाला पक्की साथ देणारे तुम्ही. पण शिंदे साहेबाची झोप नाही. आत्ता गाडीत फोन आलता. काय म्हणले सर? ते म्हणले आमची चूक सुधारित होतो आम्ही बघतो. म्हणजे सुधरा पहिल्यासारखे प्रेम सुरू, चूक सुधारायची. राजकारणात मी चपडप करणार नाही. कशात? तुमच्या भाजपमध्ये, शिवसेनेत, राष्ट्रवादीत मी चपडप करणार नाही. चूक सुधरा दोघांनी पण, आणि आमचे प्रमाणपत्र पुन्हा द्या. काहीच हरकत नाही. नाही दिले तर मराठ्यांनी गप बसायचं नाही. नसता तुमच्यात मराठीचं रक्त खेळत नाही हे आम्ही मराठी सिद्ध करणार. दुसऱ्या वेळेस तुम्हाला मराठ्यांच्या लोकांना आम्ही पाडणार. शिंदे साहेबांचा फोन आला होता का तुम्हाला? त्यांच्या ओळखीचा त्यांचा फोन घ्या ना मी. त्यांचा घ्याय ना, कोणाचाच घ्याय नाही. कोण मिस कॉल दाखायचे मग? नाही त्यांचे सगळ्याचे भाजप सहित मिस कॉल आहे. घ्यायचंच नाही. तुम्ही रितसर करा. संजय शिरसाटचे तर 250 पेक्षा जास्त असते. चूक केल्यावर माफ नाही करणार अजिबात. कुठे तुम्ही दुरुस्त करा, पहिल्यासारखं प्रेम सुरू. सरकार कुठेतरी तुमचं आंदोलन जे आहे टप्प्याटप्प्याने तुम्ही जात आहे, मात्र ते कुठेतरी थंड करायचं, थोडा बढावा द्यायचा आणि पुन्हा एक मागणी मान्य करायची, पुन्हा थंड करायचा, असा हा प्रयत्न दिसतोय का थंड करून खाण्याचा? त्यांच्या डोक्यातच आहे नाही मराठी पहिले नाही राहिले म्हणून. मराठी थंड होतच नाही. कवा गरमच कवा गरम आहे. पण आता लय चावताळे. ही जे डाव नवीन रचला ना लय भयानक. आताची पोझिशन सांगू तुम्हाला, आता एवढ्याची 4 घंट्यात मला हे रात्री कळालं होतं. पाठ 5:30च्या टायमाला पाठ. ते देवेंद्र फडणवीसांनी सगळे डाव करून बघितले. आता शेवटचा डाव काहीतरी आल्यावर हल्ला करायचा किंवा मला अटक करायची. याला कुठंतरी काहीतरी दगडफेक झाली पाहिजे. रोड बंदोबस्त काढायचा. ही पत्रकार आमच्या सोबत आहे. धाराशिवच्या बाउंड्री पर्यंत रोड बंदोबस्त होता. तिथून पुढे रोड बंदोबस्त उठवला. मला रात्री कळायला सकाळी यशस्वी झालं. मी खोटं कधीच माहिती देत नाही. आणि तू अटक करायला कोण येणार? तू नुसतं ई. मग तुला मराठी काय असते सांगते ते बाकीचे भेटेत. ईडीचं भेव वाटत, आमच्याचं भेव वाटतं. माझ्याजवळ काय घंटे ईडीला भेडीला. तू नुसतं पडून येईन, तू अटक करून दाखव. मग मराठ्यात तुला कळण राज्यात काय. यांना काय झालं? यांना एक माझा आला. यांच्या डोक्यात एक शब्द गेलेला आहे, आपलं कोणी काही करीत नाही. बहुमताने आलो. त्यांना माहितच नाही मराठ्यांनी निवडून दिलं. हे मुसलमानाच्या मागं लागले. त्यांना वाटलं आमचं कोणी काही करीत नाही. हे धनगराच्या मागं लागलेत. 15 वर्ष झालं फसिलय. त्यांना वाटतं आमचं कोणी काही करीत नाही. मराठ्याला फसिलं. आता दलितांचं बंजारा समाजाला फसवलं. त्यांच्या डोक्यात फुटी. शेतकऱ्याला फसवलं. आता तुम्हाला दाखवतो तुमच्या डोक्यात जे आहे ना, आमचं कोणी काही करू शकत नाही. आता मी दाखवतो तुम्हाला 29 ऑगस्टला तुमचं कोण काय करीत. त्यांना पळता भुईच कमी करतो बघा. वेगळ्या दिशेनं कुठेतरी घाव घालण्याचा प्रयत्न आहे का सरकारचा? हे आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न नाही. इमानदारी जर इकली तर फडणवीस काही पण करू शकते. पण त्यांना माहित नाही मनोज जरांगे काही पण करू शकतो. मराठे सुद्धा काही पण करू शकतो. अन्याय सहन करणारे अवलाद आमचे मराठ्यांचे नाही. पक्ष फिक्ष गेले उडत. मराठे काही पण करू शकतात फडणवीसांनी जर चाल केली तर. काही पण जंतर मंतरवरती जिंकूच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी गेला होता. आता जिंकूंना काय आव्हान असेल? नाही, मी आव्हान नाही करत. मी मंत्र्याला बी कधी बोलत नाही.